थँक्यू सर. नाव तुम्हाला आता ऑस्ट्रेलियाचा विसा मिळालेला आहे. आता माझ्या फ्युचर क्लायंटसाठी तुमच्याबद्दल जरा माहिती द्या. बेसिकली मी मराठीत बोलणार आहे, त्यामुळं ज्यावेळी आम्ही पालवे सरांकडे आलो, जवळजवळ त्याच्या अगोदर 1-1.5 वर्ष झालं आम्ही ट्राय करत होतो. चुकीच्या माणसाकडे गेलो, त्यामुळे आम्हाला पालवे सरांकडे यायला लेट झाला. जर तुम्ही पालवे सरांकडे आला असेल तर तुम्ही खरंच योग्य माणसाकडे आलेला आहे आणि you will get your visa as early as possible because पालवे सर getting very good feedback. पालवे सरांच्या बाबतीत एक सांगायचं जर झालं तर त्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये काही डाऊट नाही आणि ते जे ट्रीट करतात आपल्याशी ते खूप छान आहे. जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की ऑस्ट्रेलियाला लवकर जर जायचं असेल तर माझं तर बेस्ट ऑप्शन सांगतो तुम्हाला. पालवे सरांशिवाय काय लवकर होणार असं मला वाटत नाही. आणि ज्यावेळी मी पुण्यामध्ये आलो त्यावेळी पालवे सरांकडे आलो त्यावेळी असं मला पण सुरुवातीला वाटत नव्हतं की बाबा, कारण अगोदर एका ठिकाणी फसून आलेलो. पालवे सरांकडे 1 महिना 2 महिने गेल्यानंतर कॉन्फिडन्स आला. एकदा कॉन्फिडन्स आला त्यानंतर मी टेन्शन फ्री सोडलं. जर तुम्ही आज तुमची फाईल देत असाल तर जोपर्यंत विजा तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत तुम्ही बिंदास राहा असं मी तुम्हाला सांगतो. आता तुझ्याबद्दल सांग. मी फील्ड कुठला आहे? मी बेसिकली ITI झालेला आहे. माझा MMTM कोर्स झालेला आहे आणि मी बजाज ऑटो कंपनीमध्ये काम करत होतो इतके दिवस. जवळजवळ 9 वर्ष काम केलेलं आहे मी. त्यानंतर आता मी ऑस्ट्रेलियाला जातो आहे. माझा विजा आलेला आहे सध्या आणि मी प्रॉपर सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट नावाचे तालुका आहे, तिथे दैठणेवाडी म्हणून एक छोटंसं गाव आहे, त्या गावातून मी आलेलो आहे. आमचे भरपूर क्लायंट्स ऑलरेडी ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. त्यातले काही तुझे मित्र पण आहेत. काही कधी अडचण आली तर कॉन्टॅक्ट करायचा. ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर तुमची आत्ताची परिस्थिती आणि ऑस्ट्रेलियात गेल्यानंतरची परिस्थितीत फार मोठा फरक पडेल. आई वडिलांना विसरायचं नाही हे कधीही लक्षात ठेव. माझ्यातर्फे, माझ्या कंपनीतर्फे शुभेच्छा. ओके, थँक्यू.